या बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण बघणार आहोत आत्ताची सर्वात मोठी बातमी। केंद्र सरकारने देशात जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतलाय। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय जो तो घेण्यात आलाय। देशातील सामाजिक जडणघडणीवर मोठा दुर्गामी परिणाम हा निर्णय करणार असल्याचं मानलं जात आहे। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। गेल्या काही काळात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी जातीनिहाय जनगणनेची मागणी करत होते आणि त्यांनी मागणी लावून धरली होती। त्यामुळे भाजपची काहीशी राजकीय कोंडी झाल्याचं चित्र होतं। पण ऐन बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेत मास्टर स्ट्रोक मारलाय आणि त्यामुळे ऐन बिहार निवडणुकीच्या तोंडावर मोदींनी विरोधकांच्या हाती असलेलं जातनिहाय जनगणनेचं अस्त्रही काढून घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। आज दिनांक 30/4/2025 के दिन प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में राजनीतिक विषयों की कैबिनेट समिति ने यह निर्णय लिया है कि जातियों की गणना को आने वाली जनगणना में सम्मिलित किया जाए। भुजबळ सर, हा जो मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला याच्यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय? मला अतिशय आनंद होतो आहे की गेल्या 30 वर्ष हा प्रश्न जे आहे आम्ही सातत्यानं देशभर मांडतो। दिल्लीच्या रामलीला मैदान असेल किंवा पटनाचं गांधी मैदान असेल, सगळीकडे जिथे आम्ही गेलो त्या ठिकाणी मांडलं। एवढेच नाही तर 2010 मध्ये आम्ही या विषयावर सुप्रीम कोर्टात गेलो की 2011च्या जनगणनेमध्ये जातगणना करा आणि मग त्यावर जे आहे सुप्रीम कोर्टाने केंद्राकडे सुद्धा मागितलं की काय तुमचं काय म्हणणं आहे। आणि मग त्याच वेळेला समीर भुजबळ यांनी लोकसभेमध्ये त्याबद्दल जो ठराव मांडला त्याला गोपीनाथराव मुंड्यांपासून सर्व यादव वगैरे सगळ्या मंडळीच्या वरची 100 जवळ खासदार उभे राहिले आणि काँग्रेसचे प्रणव मुखर्जी यांनी सभागृहात सांगितलं की आम्ही जात गणना करतो। त्यामुळे आम्ही सुप्रीम कोर्टातली केस सुद्धा मागे घेतली। जात गणना सुरू झाली, परंतु ते सेन्सस कमिशनर कडून न होता ती वेगळ्या पद्धतीनं झाली। म्हणजे ग्रामविकास खातं, नगर विकास खातं शहराचं, आणि त्यामुळे जे आहे ती व्यवस्थित झाली नाही। त्याचे काहीही निकाल जे आहेत आमच्या हातात आले नाही आणि जवळपास फसवणूकच झाली। पण भुजबळ सर, आता जो हा निर्णय घेण्यात आला आहे तो मोदी सरकारचा एक मास्टर स्ट्रोक आहे असं म्हणता येईल। केंद्रीय मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला, त्यामुळे जे आहे सेन्सस कमिशनर कडून जे आहे आता जात गणना होईल। सेन्सस कमिशन ज्यावेळेला हे काम करतं त्यावेळेला चुकीची माहिती जर कोणी दिली, खोटी माहिती दिली तर त्याला शिक्षा होते। आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं आता ओबीसीला देशभरामध्ये न्याय मिळेल। प्रत्येक कोर्टामध्ये सतत विचारलं जातं प्रत्येक वेळेला की तुमची संख्या किती, तुमचा डाटा काय। वेगवेगळ्या कमिट्या झाल्या, सुमित्राताई महाजन कमिटी, मनमोहन सिंग कमिटी, आणि त्यांनी सांगितलं की ओबीसींना देशात मदत करायला पाहिजे जशी आपण दलितांना करतो, आदिवासींना करतो, पण ओबीसीचा डाटा आमच्याकडे नाही, म्हणून हा डाटा तुम्ही निर्माण करा आणि आम्हाला द्या असं त्यांनी सेन्सस कमिशनरला सांगितलं। पण काम झालं नाही। आज आम्हाला आनंद वाटतो की मोदी साहेबांनी हा निर्णय घेतला आणि देशभरातल्या ओबीसींना न्याय देण्यासाठी एक पाऊल त्याने उचललेलं आहे। याला मास्टर स्ट्रोक म्हणता येईल? 100% 100% एक मास्टर स्ट्रोकच आहे। ओबीसींना काँग्रेसच्या वेळी आम्ही लढलो पण आमचं काही व्यवस्थित काम झालं नाही। त्याच्यानंतर राजीव गांधी, राहुल गांधी वगैरे मागणी करतायत जात गणना करा, जात गणना करा, पण आम्ही सुद्धा जे आहे आज समता परिषद निर्माण झाल्यापासून आमचं 92 पासून आमचं काम चाललंय आणि 2010ला आम्ही लोकसभेत आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा गेलो, परंतु जे आहे फसवणूक झाली असं माझं स्पष्ट म्हणणं आहे। आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता जी होईल ती सेन्सस कमिशनर कडून होईल, ती योग्य प्रकारे होईल आणि न्याय मिळेल। ओबीसींना याचा कसा फायदा होईल सर? ओबीसीना फायदा एक होणार आहे की
हां. कुठलीही गोष्ट असली आणि म्हणजे काही तुम्हाला ओबीसीना काय द्यायचं असले, हां. कसलंही आरक्षण द्यायचं असेल किंवा शिक्षणामध्ये काय द्यायचं असेल, कुठे काय द्यायचं, ताबडतोब कोणीतरी कोर्टात जातो आणि मग कोर्ट आम्हाला विचारतं की तुमचा डाटा काय. हां. मागे सुद्धा आपल्याला माहिती आहे की खानविलकर साहेबांनी जे मागच्या वर्षी सुप्रीम कोर्टामध्ये आम्हाला विचारलं की तुम्ही आम्हाला एम्पिरिकल डाटा द्या, एम्पिरिकल डाटा द्या. आणि तो डाटा कोणाकडेच आमच्याकडे नव्हता, कारण जनगणना झालेली नव्हती. आणि त्यामुळे जे आहे या राज्यातल्या 92 ठिकाणीच्या निवडणुका झाल्या घाईघाईने, त्याच्यामध्ये आम्हाला 0 आरक्षण मिळालं. आता मात्र जे आहे हे जनगणना झाल्यामुळे होणार असल्यामुळे आम्हाला कोर्टात, हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात सुद्धा सांगता येईल की अशी जनगणना झाली, हा रिपोर्ट आहे. आणि त्याचप्रमाणे जे आहे आमच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा होईल राजकीय, आणि त्याचबरोबर शैक्षणिक आणि नोकऱ्यांच्या बाबतीत होईल. त्याचबरोबर केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून जसं आदिवासींना वेगळा फंड मिळतो, जसा दलित वर्ग दिल्ली गए थे, उसी वक्त आपकी नीतीश कुमार से मुलाकात हुई थी पहले, लेकिन अब इसकी लड़ाई तो अब दिलचस्प मोड़ पे आ गई है, क्योंकि अब इसका तो क्रेडिट लेने की देखिए भाजपा जो है, देखिए अभी भी हम लोग जब 65% आरक्षण बढ़ाए थे, जो फाइंडिंग्स आई थी बिहार का जाति जनगणना जो हम लोगों ने कराया था, उसके आधार पे 65% किया था और हम लोगों की लगातार मांग रही। और हमारे कैबिनेट ने, जब महागठबंधन की सरकार थी, कैबिनेट में सिफारिश भी भारत सरकार को भेजी थी कि बिहार का जो आरक्षण की सीमा जो बढ़ाई गई है उसको सूची 9 में जो है डाला जाए, शेड्यूल 9 में जो है डाला जाए। लेकिन अब तक भारत सरकार ने ये काम नहीं किया और इसको कोर्ट में भाजपा ने फंसाने का काम किया। आपको लगता है कि विधानसभा चुनाव से पहले कहीं ये काम भी हो जाए, क्योंकि चुनाव है तो कभी भी हो, हम तो इसके पक्षधर हैं, ये हमारी ही मांग है, ये हमारी ही जीत है, ये लालू जी की जीत है, ये हमारे पुरखों की जीत है, ये समाजवादियों की जीत है और हमारे ही एजेंडे की बात जो है आज भाजपा कर रही है, जो कल तक कहती थी। हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। केंद्र सरकार जातनिहाय जनगणना करणार, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय. बिहार निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारचा मास्टर स्ट्रोक. दोन 2025-26च्या ऊस हंगामाच्या FRPची केंद्र सरकारकडून घोषणा. प्रति क्विंटल 355 रुपयांचा दर. पाकिस्तान विरोधातल्या निर्णायक ॲक्शन प्लॅनवर साऊथ ब्लॉकमध्ये खलबतं. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत ठरणार भारताचा ॲक्शन प्लॅन. पहलगाम हल्ल्यानंतर NIA कडून 3D मॅपिंग सुरू. दहशतवाद्यांचा एस्केप रूट उघड होण्याची शक्यता. NIA ची टीम पहलगाम हल्ल्याच्या घटनास्थळी. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासात मोठा खुलासा. डेड ड्रॉप पॉलिसीद्वारे रचलं पहलगाम हल्ल्याचं षडयंत्र. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं टूल किट कनेक्शन उघड. पुढच्या 24 ते 36 तासात पाकिस्तानवर सैन्य हल्ला. पाकिस्तानचे माहिती प्रसारण मंत्री अताउल्ला तरारचा दावा. मध्यरात्री 2 वाजता घेतली पत्रकार परिषद. बाबरी मशिदीची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक लावेल. पाकिस्तानी खासदार पलवशा खानची दरपोक्ती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा अखेर वर्षा निवासस्थानी मुक्काम. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर. माओवाद्यांचा गड असलेल्या धोबे आणि नीलम सराय डोंगरावर जवानांचं वर्चस्व. तिरंगा ध्वज हातात घेऊन जवानांचा जल्लोष. पुण्यातील BJ मेडिकल महाविद्यालय रॅगिंग प्रकरणी मंत्रालयातून ससूनला कारवाईसाठी सूचना. ससूनच्या अधिष्ठातांनी घेतली अँटी रॅगिंग समितीची बैठक. 3 विद्यार्थ्यांवर निलंबनाची कारवाई. आणि कोल्हापूरमधील माजी सरपंचाचा गोळीबार करतानाचा व्हायरल झालेला व्हिडिओ 2 वर्षांपूर्वीचा.
गावातील धार्मिक कार्यक्रमात गोळीबार केल्याची माहिती.